आता गुरुवारी काय आहे? दत्त जयंती. बघा, ज्या वेळेला विष्णू, त्याची पत्नी लक्ष्मी, शंकराची पत्नी पार्वती आणि ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, या तिघांना अहंकार झालता, आमच्यासारखं कुणी नाही आहे. पण ज्या वेळेला तिथं नारद गेला, नारदाने सांगितलं, जगामध्ये सत्यप्रतिवता कोण आहे? अनुसया. आणि मग त्यांनी त्या अनुसयाचं सत्व पाहण्याकरता त्या तिन्ही देवांना लावलं. आता पतिव्रतेचा भंग कसा होईल? का ती ज्या वेळेला नग्न अवस्थेमध्ये दुसऱ्या पुरुषाकडं बघल, तेव्हा तिचं पतिव्रता पण स्पष्ट होईल. आणि तिथं गेली आणि त्याने काय सांगितलं का आम्हाला भिक्षा वाढ. ती आली भिक्षा घेऊन, नाही म्हणा आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढ. आणि मग तिनं काय केलं, नवरा तिचा कुठं गेला तर आंघोळीला, तिनं पती परमेश्वरा असं नाव घेतलं आणि पाणी त्याच्या नाव घेऊन पाणी शिपडलं. हे तिन्ही ब्रह्म विष्णू महेश तिन्ही कोण झाले? बाल झाले. आणि मग त्यांना तिनं झोळीत घातलं, त्यांना पाजलं. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या बायकांना कळलं, त्यावेळेला त्या आल्या आणि मग तिनं सांगितलं का तुम्ही तुमचं असेल तर ओळखून घ्या. काय म्हणजे पतिव्रतेचं सामर्थ्य किती असतं हे ह्या आख्यायातून कळायला मिळतं. दत्त, जन्म देणारा ब्रह्मा, सांभाळणारा विष्णू आणि लय करणारा शंकर, आज हे तिन्ही देवाचं समन्वय म्हणजे दत्त. आणि मग दत्तामध्ये काय आहे? ब्रह्मचर्य, त्यागवृत्ती. आज ब्रह्मचर्य राहिलं नाही, स्वार्थ बोकाळलेला आहे, त्याग नको आहे. आणि मग दत्ताने काय केलं? दत्ताने कोणाला बोध केला? मच्छिंद्राला बोध केला. मच्छिंद्राला बोध कोणाला केला? गोरक्षाला केला. गोरक्षानं कोणाला केला? गैनीनाथाला केला. गैनीने कोणाला केला? निवृत्तीला केला. आणि निवृत्तीने बोध कोणाला केला? ज्ञानेश्वराला केला. त्यावेळेला एक गुरुनं एकच शिष्य करायचा असतो, पण त्यांनी परवानगी मागितली ज्ञानेश्वरांनी. आणि आज वारकरी संप्रदायापासून ते चुचून वारकरी संप्रदाय सुरू झाला. आणि मग एक गुरु किती यांना शिष्य करू शकतो? म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ कोण आहे? दत्त भगवान. नाथपंथी ब्रह्मचारी, त्यागी आणि साबरी विद्या कवित्व. साबरी विद्या म्हणजे काय? जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. त्यांनी सगळं जीवन कशा करता गेलं? जगाच्या कल्याणाकरता दिलं. आणि आज आपलं जीवन आपण काय करतो? स्वतःच्या करण्याकरता करतो. म्हणून जो त्याग असतो, हा त्याग जर शिकायचा असेल तर ह्या नाथपंथांकडून आणि दत्ताकडून. मग दत्ताने किती गुरु केले? 24 गुरु केले. 24 गुरु केले म्हणजे त्यांच्याकडून एक मार्गदर्शन घेतलं. काय गुरु म्हणजे काय? त्याच्याकडून चांगले विचार घेणं, काय हे त्याला गुरु असतात. म्हणजे दत्ताकडून आपला शिकायला मिळतं. आणि म्हणून ही दत्त जयंती आज सगळा विश्वास साजरी होती, ती गुरुवारी आहे. आणि प्रत्येकाने या दत्ताचा जो आदर्श आहे, ब्रह्मचर्य, त्याग, समाजसेवन, समाजाची उन्नती, अशी आपण घ्यायची. जर हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.